परळी वैजनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे। अतिशय पवित्र आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे शहर आहे। या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आध्यात्मिक आणि त्याचबरोबर ऐतिहासिकही भूमिका परंपरेनेच पुढच्या पिढीकडे आलेल्या आहेत। याच अनुषंगाने परळी नगर परिषदेच्या सार्वजनिक वाचनालयाचा सुद्धा जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो। परळी वैजनाथ येथे डॉक्टर भालचंद्र सार्वजनिक वाचनालय नगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येतं। गेल्या अनेक दशकांपासून हे वाचनालय परळीकरांची वाचन संस्कृती समृद्ध करत आले आहे। परळीचे डॉक्टर भालचंद्र वाचनालय आणि परळीकर हे अतूट नाते आहे। एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेलं हे वाचनालय आज नव्या काळानुसार भव्य अशा प्रकारच्या इमारतीमध्ये आता आपली जागा बदलणार आहे। डॉक्टर भालचंद्र वाचनालयाची ही इमारत भव्य दिव्य अशा पद्धतीची नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे। जवळपास 5 कोटी रुपयाच्या खर्चामधून नगर परिषदेने ही ज्ञानाची साठवण करणारी इमारत आता या ठिकाणी उभी केली आहे। केवळ वाचनालयच नाही तर या वाचनालयाबरोबर वाचन आणि ज्ञानाची समृद्धी करण्याचे अनेक दालने या वाचनालयामध्ये उभे करण्यात आले आहेत। नेमकं नवीन रूप धारण केलेलं डॉक्टर भालचंद्र वाचनालय कशा पद्धतीचं असणार आहे आणि याची उभारणी कशी झाली आहे, यामध्ये काय काय असणार आहे, कोणकोणते नव्या काळानुसार कक्ष तयार झालेले आहेत हे आपण बघणार आहोत। चला तर एक फेरफटका मारूया या नवीन इमारतीमध्ये। आपण बघू शकता आज जे हे रूप या डॉक्टर भालचंद्र वाचनालयाला आलेला आहे। या भव्य दिव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा हा रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2016 रोजी या ठिकाणी झाला होता। या भूमिपूजनाला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या भालचंद्र वाचनालयाचं भूमिपूजन झालं होतं। या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, या भागाचे परळी मतदारसंघाचे आमदार, त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते नामदार धनंजय मुंडे हे त्यावेळी उपस्थित होते आणि नगराध्यक्ष म्हणून बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या काळामध्ये या वास्तूचं भूमिपूजन झालं होतं। हा आहे या वाचनालयामधला मुख्य दरवाजा। या दरवाजातून आपण आल्यानंतर या ठिकाणी या वाचनालयाची मुख्य ग्रंथसंपदा ज्या ठिकाणी आहे असे ग्रंथालय आपल्याला बघायला मिळते। चला तर बघूया आपण ग्रंथालयामध्ये काय काय पुस्तकांची सामुग्री आणि काय काय ग्रंथ आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की अतिशय अद्ययावत अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रंथालयाची निर्मिती केली आहे। भव्य दिव्य अशा प्रकारचं हे दालन तयार करून पुस्तकाचं वितरण करण्यासाठी वेगवेगळ्या 2 खिडक्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। या ठिकाणी ग्रंथपालाचं कार्यालय सुद्धा असणार आहे आणि मध्ये ग्रंथालय आहे। या ग्रंथालयामध्ये पुस्तकांचा मोठा संचय आपल्याला बघायला मिळतो। परळी नगरपालिकेच्या जुन्या अशा पद्धतीच्या वाचनालयामध्ये तब्बल 40,000 पुस्तकांचा आणि ग्रंथसंपदेचा एक साठाच आपल्याला बघायला मिळतो। अशा पद्धतीचं 40,000 पुस्तकांचं संग्रह, जुने पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकं असलेलं एकमेव मराठवाड्यातलं हे वाचनालय असू शकतं। अतिशय जुने संदर्भ ग्रंथ सुद्धा या वाचनालयामध्ये असल्याचे आपल्याला बघायला मिळते। परळी नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी 1 लाख पुस्तकांची ग्रंथसंपदा निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आलेला सुद्धा बघायला मिळतो। अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुस्तकांची मांडणी, या ठिकाणी येणाऱ्या वाचकांना आपल्या पुस्तकांची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कक्ष या ठिकाणी बघायला मिळत आहेत। ही ग्रंथसंपदा निश्चितच परळीच्या वाचन संस्कृतीसाठी अतिशय ही लाभदायी होण्याची नक्कीच शाश्वती आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी ग्रंथालयातील कर्मचारी बसणार असून या ठिकाणावरूनच पुस्तकांचं वितरण या वाचकांना करण्यात येणार आहे। या वाचनालयामध्ये येणाऱ्या वाचकांनी ग्रंथपाल कार्यालयामध्ये आपली नोंदणी केल्यानंतर पुस्तक वितरण कक्षामधून पुस्तक घेतल्यानंतर त्या वाचकांना बसण्यासाठीही वाचन कट्टा ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वाचन कट्टा या ठिकाणी आहे। या ठिकाणी रोजचे वर्तमानपत्र आणि विविध प्रकारचे
दैनिक या ठिकाणी वाचायला मिळणार आहेत. जुन्या वाचनालयामध्ये ज्या पद्धतीनं पेपरची व्यवस्था आणि वाचन कट्टा असायचा तशाच पद्धतीचा अद्ययावत आणि सर्वांना बसायला अगदी सुसज्ज अशा प्रकारचा वाचन कट्टा सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला दिसून येत आहे. डॉक्टर भालचंद्र वाचनालयाच्या माध्यमातून केवळ ग्रंथालयच नाही तर या ठिकाणी अभ्यासिकेची सुद्धा निर्मिती एका कक्षामध्ये केलेली आहे. चला बघूया आपण अभ्यासिकेमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारची अभ्यासिका आपल्याला बघायला मिळते. अद्ययावत अशी बैठक व्यवस्था अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुंदर अशा प्रकारच्या खुर्च्या, सुंदर मांडणी आणि स्वतंत्र अशा प्रकारची अभ्यासिका या ठिकाणी केलेली आहे. मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका कक्ष या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे. मुलींसाठी एक वेगळी व्यवस्था सुद्धा तयार करण्याचं काम या वाचनालयामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. अतिशय सुसज्ज, अद्ययावत आणि समृद्ध अशा पद्धतीची अभ्यासिका या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. अभ्यासिकेच्याच बाजूला या वाचनालयाच्या मध्ये एका ठिकाणी पॅन्ट्रीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो त्या पॅन्ट्रीमध्ये सुद्धा एक डायनिंग टेबल, सुंदर अशा प्रकारच्या खुर्च्या, पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालयांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुरुषांसाठी, महिलांसाठी स्वतंत्र अशा प्रकारची व्यवस्था प्रत्येक दालनामध्ये या ठिकाणी अद्ययावत पद्धतीनं करण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. डॉक्टर भालचंद्र वाचनालयामध्ये केवळ पुस्तकांचीच लायब्ररी नाही तर या ठिकाणी डिजिटल लायब्ररी सुद्धा तयार करण्यात आली आहे. आधुनिक काळानुसार विद्यार्थ्यांना डिजिटली अभ्यास करता यावा, डिजिटली वाचन संस्कृती रुजावी यासाठी अतिशय सुसज्ज असा कक्ष तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल वाचनाची सोय नगरपालिकेच्या माध्यमातून करून देण्यात येणार आहे. यासाठी या ठिकाणी डिजिटल बोर्ड कसे असतात त्याची ही सोय करण्यात आलेली आहे. अतिशय सुसज्ज आणि बसण्यासाठी योग्य अशा प्रकारची बैठक व्यवस्था या डिजिटल लायब्ररीमध्ये केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वतीनं डॉक्टर भालचंद्र वाचनालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून आणि त्याचबरोबर नगरोत्थान विकास योजना यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात आला. याचा 5,12,28,000 एवढा निधी ही इमारत उभी करण्यासाठी लागलेला आहे. आणि सार्वजनिक वाचनालयाची ही जी संकल्पना आहे याला आधुनिक काळाचं रूप देऊन याच ठिकाणी अभ्यासिका, बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र, AI लॅब, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या खोल्या, त्याचबरोबर या ठिकाणी वाचनप्रेमी नागरिकांसाठी आणि वाचन संस्कृतीची वाढ होण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं अशा पद्धतीची सुंदर मांडणी, सुंदर वास्तू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बहुमजली इमारतही आहे. रचना अतिशय सुंदर अशी केलेली आहे. प्रशस्त शांत वाचन कक्ष निर्माण केले आहे. डिजिटल लायब्ररी, हायस्पीड इंटरनेट सुविधा, MPSC UPSC स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन असे वेगवेगळे कक्ष या सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सुसज्ज अशा प्रकारचे कला दालन सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दिव्यांग स्नेहीसाठी रॅम्पची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. बहुमजली अशा प्रकारची इमारत आहे. डॉक्टर भालचंद्र वाचनालयाचा हा आहे दुसरा मजला. या मजल्यावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आणि वेगवेगळे कक्ष असणार आहे. या दुसऱ्या मजल्यावर सुंदर अशा पद्धतीनं डिजिटल लायब्ररी आणि कला दालन अशा प्रकारचे एक वैशिष्ट्यपूर्ण कक्ष सुद्धा तयार करण्यात आले आहेत. चला तर बघूया आपण कोणते कोणते कक्ष आहेत. या ठिकाणी कला दालन निर्माण करण्यात आलेलं आहे. भव्य दिव्य सभागृह या कला दालनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी वेगवेगळ्या कलांचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळू शकतं. या ठिकाणी भरपूर संख्येनं लोक या सभागृहामध्ये बसू शकतील अशा प्रकारचं सुसज्ज, अद्ययावत आणि अतिशय सुबक अशा प्रकारची रचना केलेलं हे सभागृह आपल्याला बघायला मिळतं. याच ठिकाणी बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्राची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवीन आधुनिक तंत्रज्ञानानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब या ठिकाणी तयार केली जाणार आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं सध्या सुरू आहेत, प्रगतीपथावर आहेत. लवकरच ही AI ची
लॅब सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसणार आहे. डॉक्टर भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या भव्य दिव्य आणि आलिशान अशा प्रकारच्या इमारतीमध्ये परळीची ज्ञान संपदा समृद्ध व्हावी, परळीचं हे ज्ञान तीर्थ व्हावं या दृष्टिकोनातून परळीची नगरपालिका, इथले नेते आमदार धनंजय मुंडे असोत, आमदार पंकजाताई मुंडे असोत, नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी असोत किंवा त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक असो, त्यांनी या सार्वजनिक वाचनालयाला मूर्त रूप देऊन तातडीने हे वाचनालय लोकांच्या सेवेमध्ये लोकार्पण करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने हे परिपूर्ण कामही झालेलं आहे आणि आता लवकरच हे सुसज्ज अशा प्रकारचं सार्वजनिक वाचनालय परळीकरांना एका ज्ञानतीर्थाच्या रूपाने पावलोपावली भेटत राहील एवढीच अपेक्षा.